आम्ही देव बाप्पाला बोलतो आम्हाला एक चांगला नवरा द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30. मी फ्लाईट आज ऑपरेट करून आली मुंबई बरेली, बरेली मुंबई. आणि आता मी फटाफट तोच मेकअप ठेवला आहे, फक्त सगळे इयरिंग्स वगैरे चेंज केले आणि मी निघाली आहे मामांकडे. आणि मी शूज नाही चेंज केले, मला परत वर जावं लागेल. जेव्हा लेट होतं ना तेव्हाच अशा सगळ्या गोष्टी होतात माणसासोबत. घातली माझी क्यूटची सँडल आणि मला केस एकदम छान सेट करायचे होते, पण मग मी हे क्लिप लावलं केसांना, थोडे अर्धे केस बांधून. आणि तो क्लिप इतका सुंदर आहे, त्याच्यावर खूप सारे डायमंड्स आणि तो बटरफ्लायसारखा आणि मोती लटकतात ते. पण मी आता ऑब्व्हियसली दाखवू शकत नाही, मी आता त्यांच्या घरी जाईन तेव्हा दाखवेन. आणि हा माझा छोटीशी क्यूटची पर्स, ट्रेडिशनल पर्स. आणि आता मी वेट करते आहे, 23rd फ्लोअरवर लिफ्ट आहे, ती येईल. मग मी त्या लिफ्टमध्ये बसून खाली जाईन, मग मी रिक्षा करून जाईन. 40-45 मिनिट्स दूर दाखवत आहे आणि संध्याकाळी आता अजून ट्रॅफिक होणार. तर आय एम जस्ट होपिंग की मी आरतीपर्यंत पोहोचेन. आणि लेट्स गो. चहाची तलब लागली आहे पण चहा नाही पिऊ शकत, सो चिअर्स टू कोल्ड कॉफी. 15 मिनिटापासून एकाच ठिकाणी आहोत आम्ही, स्टक इन ट्रॅफिक. मला वाटलं 30 मिनिटामध्ये पोहोचेन मी. गोरेगावला पोहोचली, ऑलमोस्ट देअर. फक्त 6 मिनिटं बाकी आहेत. पोचली मी. आणि माझे केस नेहमी असे अस्ताव्यस्त का होतात, कारण मी रिक्षामधून आली तर मी बिल्डिंगचा थोडा रस्ता विसरून मी दुसरीकडे गेलेली. पोचली मी. आता मला जायचं आहे 7th फ्लोअरला. हे लोकांचा आवाज एवढा जोर जोरात येतो. हा सिद्धार्थ आहे माझा कझिन. सिद्धार्थ हाय. आणि ही अमृता. तू तर वेगळाच ड्रेस घातलाय ग, त्या दिवशी तर तुझा वेगळाच होता. इसका आवाज ये हम लोग का खानदानी आवाज है, जोर जोर से बात करते हैं. हाँ मला सांगा तुम्ही काय कपडे घातले, कुठून आहे, काय आहे तुमचं ड्रेसिंग सांगा. अमृताला तुम्ही वेगळ्याच रूपात बघत असेल आता थोड्या दिवसात. आणि तुमचं सांगा. माझी साडी वाराणसीवर आणली आहे. वाव. आणि माझं सूटकेस मध्ये जे होतं ते मी घातलं. पण कुठून आलंय? सूटकेस मध्ये कुठून आलं? आधी मी कधीतरी. आणि माझ्या बहिणीने आज नटणी घालून ती आता उखाणा घेणार आहे. उखाणा घेऊन यशस्वी. मी तिला उखाणा सुचवला, काय बॉटल मध्ये बॉटल बिअरची बॉटल अमय पितो 1 क्वार्टर. अच्छा तुझी ड्रेसिंग कुठून आहे सांग. तुझी ड्रेसिंग कुठून आहे? पप्पा तुमची, पप्पाने हा कुर्ता मी घेऊन दिला. आणि पाठी हे कुरमुरे 3 चिलमिल. तुमचं नाव सांगा काय? ही माझी भाची झाली ना. भाची ना, ही माझी भाची आहे. आणि ती 10वीत आहे गाईज. आणि ही पण दुसरी माझी भाची आहे. तुझं नाव सांग. विदुला. त्याचं नाव काय? हा इंजिनियर आहे. हे सगळे. आणि सिद्धार्थला तर तुम्ही भेटलात, अक्षय. तर हे सगळं आमचं. सगळ्यांनी काहीतरी बोला ना इंटरेस्टिंग ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया. येस तेवढंच आहे. थायलंड लोकांची मिमिक्री करतोय तो. गणपती बाप्पा सुंदर छान नवरा दे, त्याच्यासोबत दर्शन घ्यावे, आशीर्वाद. मोदकची सुरुवात झाली आहे. पहिले तर मी फक्त 3 मोदक खाते. तुझ्याकडे किती मोदक आहे ग? आणि मला हा चॉकलेट मोदक का नाही मिळाला? अच्छा उकडीचा मोदक आहे. शो अस युअर उकडी का मोदक. हे माझे केस असे का दिसत साईन कोणतरी भेटणार आहे. काय तुला कसा मुलगा हवा जरा सांग इकडे येऊन मला. मुलामध्ये काय हवं? ही नीड टू हॅव अ बिग हार्ट. बापरे दिवाळीच्या घरी आपण असं का बोलतो. सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे. आणि काय पाहिजे? आणि सगळं छान छान हवं एकदम. छान मेंटली डिस्टर्ब नाही, एकदम छान. आणि इशाऱ्याने कळायला पाहिजे की तुला काय हवंय. हा फिलिंग समजायला पाहिजे. वाव किती छान. आणि जे तुम्ही बेसिकली थोडंसं सांगायची गरजच नाही पाहिजे, तो स्वतःहूनच सगळं करेल. सो स्वीट यार. कुठे हा मुलाचं नाव मला माहिती आहे, ChatGPT. रिअल मध्ये असे मुलगा भेटणं खूप डिफिकल्ट आहे अमृता. आणि अमृता मला ड्रेस सगळ्यांना दाखवायचा. तू माझा व्हिडिओ काढशील का आता? मी घाई तयार होऊन आली आहे.
अमृता ऍक्च्युली एकदम सुंदर एक मुलगी आहे बघा, सायंटिस्ट आहे, US वरून आली आहे ती. थोड्या दिवसासाठी चांगले चांगले रिश्ते असेल तर लवकर तिला पाठवा. आणि तुझं वय काय आहे? 29च्या आसपास जे छान छान रिश्ते असतील ते पाठवा. 30-31च्या आसपास आम्हाला चालतील तर लवकर लवकर पाठवा. आणि वहिनी पण किती छान आज नथ घालून आली आहे. तुझं दाखव आम्हाला, नथ दाखव इकडे येऊन. जी मी उखाण्यामध्ये जी आम्ही नथ घालतो ती वहिनीने आज घातली. तू ती प्रेसवाली घातली आहे की होलवाली? होलवाली. पाहिला किती आम्ही सगळे सुंदर सुंदर आहे एकदम. छान आहे. सो गाईज मी आली फ्लाईटवरून. मी केलं BK तर नाही म्हणू शकत, BK आहे काहीतरी, म्हणजे बरेली बॅक फ्लाईटनं ऑपरेट केली. मी आली घरी आणि घरी आल्यावर बघितलं तर कोणीच नाही आहे, खाली गाडीच नाही आहे. आणि मी त्यांना सांगितलेलं की मला घेऊन जा तुम्ही मामांकडे. मग मी कॉल केला यशश्रीला, अरे आडवा फोन पकडायचा ब्रो. ते म्हणजे ते असं झालेलं, जवळून नकोय, थोडं दुरून घे. आणि असं ते येलो लाईट माझ्या पडायला यायचे ना, एस्थेटिक मी दिसायला यायचं. एस्थेटिक तर इकडे आहे. तर ठीक आहे, टेक 3, 4, 5. ठीक आहे. तर मी बरेली बॅक फ्लाईट ऑपरेट करून आली घरी. मी फुल झोपेत होती कारण मला काल झोप नाही आली नीट अमृतामुळे. आणि मग मी फ्लाईट ऑपरेट करून आली खाली, तर गाडीच नाही आहे पार्किंगमध्ये. आणि मी म्हटलं की गाडी कुठे गेली, कारण मी त्यांना बोललेली घरच्यांना की मला घेऊन जा तुम्ही सोबत. मग तेवढ्या वेळात मी कॉल केला यशश्री बोलली की आम्ही ऑलरेडी गेलो, कारण तेव्हा सकाळीच निघालेले, मग गाडी नव्हती होते. मग मी घरी गेली. मग विचार केले की मला केस धुवायचं होते, कारण मला असं केस बांधायला बिलकुल नाही आवडत. मला असं छान असं एकदम खूपचा लुक हवा होता, पण मग ते पण नव्हतं. आणि माझी सगळी ज्वेलरी पण पप्पांच्या कपाटामध्ये होते, मी त्याला लॉक लावले होते. मी एकदम घाईघाईमध्ये विचार केला मी काय करते. ते मी हा माझा ड्रेस 2 वर्षापूर्वी मी बदलीला घेतलेला, फक्त थोडा अर्ध्या तासासाठी घातलेला, मंदिरामध्ये जाऊन आली. आणि हे याच्यात मॅचिंग रेड बँगल्स घातले, कारण नॉर्थचे लोक रेड बँगल्स घालतात. आणि अजून काय घातले, हे माझा वॉच आहे. आणि हा पटियाला आहे ड्रेस, काय हे झालं रे ते एकदम. आणि माझं हे क्लिप दाखव क्लिपमध्ये काय 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 नुसते खूप लटकणाऱ्या गोष्टी आहेत. फिनिक्स आहे क्लिपमध्ये. तर हे आहे माझं. इयरिंग बद्दल सांग. इयरिंगचं सेट मून सारखे. पप्पाने मी उरली तर पप्पाने त्यांची चेन मला दिली घालायला. पण गोल्डची चेन आहे. गोल्डची चेन आहे, एकच आहे, छोटीवाली आहे. हा. आणि पप्पाने दिली आता घालायला. आणि आता मी इकडे टाइमपास करतोय आणि मोदक खातोय. आता 3 खाल्ले, अजून मला खायचं. मला 30 मोदक खायचे ऍक्च्युअली. दॅट इज माय टार्गेट. बेस्ट. गुड लक. अरे वा, काय गुड बॉय एकदम. दाखव. येस डू इट लाईक दिस. कुलदेव बाप्पा मला बुद्धी दे. मी वायू. येस. वाव. सगळ्यांना माहिती आहे का? हा. नंबर लावलेले आहेत. अच्छा, पुस्तकात लिहिलेलं आहे. हे कोणाला पाहिजे? हा माझा कझिन आहे सतीश, आणि हे माझ्या मामा, आणि हा माझा वायू. बहिणी नाही, खूप छान आहे. दोघी बहिणी. आम्हाला सांगा काय जेवणामध्ये. खोलून दाखवा, ते लपू नाही शकत तुम्ही. कुर्मा भाजी आहे आणि ते शाही पनीर आहे. शाही पनीर आहे. इथे घरी घातलेला राईस आहे. मस्त एकदम. हा राईस हा काही वायू मस्त एकदम. आणि सॅलड आहे. मस्त एकदम, एक नंबर. हे आहे माझं जेवण. चपाती आणि कुर्माची भाजी आणि पनीरची भाजी, प्रसादाचं जेवण. माझी एक वहिनी आहे जी सिद्धार्थची ही बायको, ती बोलते स्माइल करून बोल, तर मी पुन्हा टेक. ही आहे पनीरची भाजी, कुर्माची भाजी, आणि ही आहे चपाती, आणि हे आहे प्रसादाचं जेवण.
आम्ही इकडे प्रसादाचं जेवण जेवतो आतमध्ये आणि मी वाईला भात भरवते. वायू खा. प्लेन राईस खातोय तो, संपवडा राईस. आणि जेवण खूप छान आहे. भाजी तेवढी टेस्टी आहे ना यशश्री. ती कुर्मावाली व्हेज कुर्मा इज व्हेरी नाईस. यम यम. 10 out of 10. ते नाही ते नको खाऊ, भात खा. ते का अशी नाही बनवत आपले या व्हेज कुर्मा की आम्ही देवबाप्पाला बोलतो आम्हाला एक चांगला नवरा द्या. पुढच्या वर्षी आम्ही आमच्या नवऱ्यासोबत सोलमेट सोबत यायला पाहिजे. मनात बोलायची असते हमको क्या सुनना सुनाता है. दुष्ट सगळ्यात मॅरिड आहे आता. इच्छामीला दुष्ट मॅरिड आहे. आजकल जो आजकल का जो ट्रेंड चल रहा है वो छोड़ेगा तभी तुमको आदमी लड़का मिलेगा. सुंदर सुशील आणि सोलमेट एज्युकेटेड यस. सुशील तो शादीशुदा है, हम लोग वॉचमैन है. सुशील शादीशुदा कोण? देवबाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. क्यूट. सही. खूपच मस्त. एकदम अमेझिंग. बाय.